नचिकेत पोचला असेल नाही गुजरातला? छे, इतक्यात कुठे आई? किती लांब आहे ते गुजरात. हो का? अहो असं काय करता वहिनी, गुजरात बॉर्डर 2-1 तासात येते. हो, पण नचिकेत अहमदाबाद जवळच्या ज्या गावात जाणार आहे ना, तिथे 9-10 तास लागतात म्हणे पोचायला. अगो बाई, पण रात्री निघालाय म्हणजे पोचलाच असेल. हो. देशपांडे साहेब मस्तपैकी हॉटेलला पोचून एखाद्या गुजराती पदार्थावर ताव मारत असतील आतापर्यंत. बरं झालं बाई, त्याला रस्त्यात खायला लाडू दिले, नाहीतर काहीही अरबट चरबट खात बसला असता रस्त्यात. तसं सगळं खूप आवडतं त्यांना खायला. तसं सगळं आवडत नाही कुणाला, सगळ्यांना आवडतच. पण आई अजून त्याचा दूरध्वनी कसा नाही आला? अहो वहिनी, तिकडे तो परदेशी साहेबांना भेटला ना की कळवेल ना आपल्याला. हो नाहीतर मी करतो ना त्याला थोड्या वेळाने. हो चालेल. एवढ्या सकाळी सकाळी कोणाचा दूरध्वनी? नचिकेतचाच असेल. हा, मी बघते. बर. नमस्कार. हां नमस्कार. मी परदेशी प्रताप परदेशी बोलतो. अच्छा अच्छा, हा बोला बोला. आमचा नचिकेत पोचलाय ना तिथे? नाही नाही, मी तेच सांगायला फोन केला आहे की ते अजूनपर्यंत काही इथे आलेले नाही आहेत. अगो बाई, काय सांगताय? अहो पण तो रात्रीच निघालाय. अच्छा, रात्री निघालेत का? मग येतील. बरं, त्यातनं तुम्हाला काही कॉन्टॅक्ट झाला तर मला नक्की कळवा. हो हो. ओके. आई, अहो नचिकेत अजून पोचला नाहीये म्हणे. त्या परदेशी साहेबांचाच फोन होता. काय? कमाल आहे, असं कसं नाही पोचलं? अहो त्याला विचारा ना भ्रमणध्वनीवर. हो. हे मानसी, आई, अगं माझ्या ऑफिसच्या ग्रुपवर मेसेज आलाय. काय? गुजरातला जाणाऱ्या एका बसला अपघात झालाय. काय? साठ लोक दगावलेत. ईश्वरा, नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है। नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है। नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है। नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है। आई, नाहीच लागत आहे त्याचा फोन. अरे परत एकदा लावून बघ ना. नाही, बंदच येतोय त्याचा भ्रमणध्वनी. अगो बाई, ईश्वरा. काहीच कसं कळवलं नाही या पोरांनी. आता त्याचा दूरध्वनी येईपर्यंत ना आपला जीव टांगणीला. तर काय? वहिनी,
आमचे बन्या काका गेले ना तेव्हा पण असंच घडलं होतं. घरातले सगळे खूप काळजीत होते आणि त्यांचं काय झालंय काय पत्ताच लागत नव्हता. आमच्या सुनबाईंना रडायला काहीतरी कारणच लागतं. आज मी तुळशीला पाणी घालून आले तेव्हा काळं मांजर आडवं गेलं माझ्या. बाई खरंच ईश्वरा, मला तर आता अजूनच भीती वाटते. वहिनी नका हो असं काही अभद्र बोलू. मी सुद्धा आता ऑफिसला नाही जात. आता नचिकेतशी संपर्क झाला ना की मग काय ते बघतो. अरे काय चाललंय तुमचा सगळ्यांचा हा मूर्खपणा? अहो नचिकेतच्या गाडीला अपघात झालाय, त्याचा काहीच संपर्क होत नाहीये. काळजी वाटणारच ना. अहो असं काय करताय? मुंबईतून शेकडो गाड्या गुजरातला जातात. आता त्याच्याच गाडीला अपघात झालाय असं तुम्ही कसं काय गृहीत धरताय? अहो पण आप्पा मग त्याच्याशी संपर्क का होत नाहीये? अरे ते कांगारू असं उड्या मारत गेलं असेल भ्रमणध्वनी सोडून, म्हणून संपर्क होत नाहीये. हे बघा, आधी सगळी माहिती मिळवा. खरंच त्याच्या वाहनाला अपघात झालाय का नाही. खरं म्हणजे महत्वाचं अपघात झालाय का नाही, का नुसतीच अफवा आहे. साप साप म्हणून नुसतीच जमीन धोपटू नका. आधी सगळी विचारपूस करा आणि नंतर मग काय गळे काढायचे ते काढा त्याच्या नावानं. डॅम दिस फोन. का काय झालं? हॉटेलमधून निघताना चार्ज केला होता बट झाला नाही, स्विच ऑफ. आमच्या गुजरातची हवा मानवलेली दिसत नाही तुमच्या फोनला. मी कॉन्टॅक्ट कसं करू मुंबईमध्ये? हे बघा, काळजी करू नका. आता आपण गोडाऊनला चाललोच आहे, तिकडे जाऊन चार्ज करून घ्या ना तुम्ही. किती वेळ लागेल टू रीच द गोडाऊन? आहे तसं थोडं लांब, थोडा वेळ जाईल. फाईन. तुमचा मोबाईल मिळू शकतो? हो घ्या ना. आय जस्ट सेंड अ मेसेज. हो घ्या ना. घ्या. थँक्यू. आलीपासून मी कॉन्टॅक्ट केला नाही ना, सो एव्हरीवन विल बी पॅनिक. एक हो. मेसेज करतो. थँक्यू. डन. भाई नाही ना तर खाण्यात पण मूड नाही, काहीच खावंसं वाटत नाही. भाईने एक काम भारी केलंय, अख्खा फ्रीज भरून ठेवला आपल्यासाठी. जाम चॉईस आहे आपल्याकडे. हा नचिकेत साहेब आहेत का? सॉरी. नाही, आज रंगकाम करायचं आहे ना. आज हो. मला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. अहो पण आम्हाला तर आजच सांगितलंय. शपथ. अहो पण मला बाहेर जायचंय. बरं एक काम करा, थांबा. मी मालकीनबाईंना फोन लावतो. हा थांबा. या यार यार मी काय बोलतो, तुम्ही थांबा इथे, मी बघून येतो काय ते. हा अगदी कहर केला बाई या मुलांनी. एक दूरध्वनी करायचं सुचू नये याला. अहो पण आई नाही लागत आहे ना त्याचा भ्रमणध्वनी. ईश्वरा, अजून किती परीक्षा बघणारच रे आमची. तुला तर
वहिनी थांबा हो जरा. हो हो, मिळाली का काही बसची माहिती? नाही ना, अजून कुठेच काही बातमी नाहीये. हे बघा, हे सगळं तुम्ही अति करताय. मी सांगतो तुम्हाला, नचिकेतला काहीही झालेलं नसणार. ही अफवा आहे. मी लिहून देतो पाहिजे तो तुम्हाला. पण अप्पा, मग त्याचा भ्रमणध्वनी बंद का येतोय? आणि बंद असला तर बाहेरून कुठून तरी करता येतो ना. हो ना. आई नचिकेतचा अपघात होऊन त्याचा भ्रमणध्वनी असा उडून एखाद्या दगडावर आपटला असेल आणि मग तो तुटून बंद पडला असेल आणि म्हणून तो लागत नाहीये. आई अगं उगीच काहीतरी अंदाज लावू नकोस ना ग. मी काय म्हणतो, आपण ना थोडा वेळ वाट बघूया काही कळतंय का. अरे पण अजून किती वेळ वाट बघणार. सकाळी पोहोचणार होता तो, अजून काही कळवलेलं नाहीये त्यांनी. अरे मग हा सगळा काथ्याकूट करण्यापेक्षा तो ज्या मित्राकडे गेलाय त्याचा क्रमांक आहे का, त्याला भ्रमणध्वनी करून विचारा. मित्र? हो, मला दिलाय त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक. अरे मग विचारा त्याला. हो, म्हणजे या घरातलं चर्चा सतत तरी संपेल. अहो आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. हा सुद्धा भ्रमणध्वनी नाही लागत आहे. आता कुठे आणि कसं शोधायचं या पोराला. काहीही गरज नाहीये शोधायची. तो येईल परत. अहो पण काळजी वाटणारच ना. कुठे असतील नचिकेत? खरंच काही झालं नसेल ना त्यांना? कदाचित दिगंबरला संपर्क केला असेल त्यांनी. हो, त्यालाच विचारून बघते. मिस्टर परदेशी, मी मगाशी मेसेज पाठवला, तो जसा रिप्लाय आला. एक मिनिट हा. नाही अजून. आणि तसाही येण्याचे चान्सेस फार कमीच आहे. का? नाही, इथे मोबाईलला रेंज नसते ना. व्हॉट? अहो म्हणून तर मी या गोडाऊनला येतो नेहमी. मला खूप आवडतं इकडे यायला. कसं आहे, आपण मुंबईमध्ये असताना सगळ्यांशीच टचमध्ये असतो. मग कधीतरी ब्रेक हवा की नाही. इथे कसं आहे, सोशल मीडिया नाही, मेल्स नाही, कॉल्स नाही, फक्त आपण आणि हा निसर्ग. हाऊ कॅन यू बी आउट ऑफ टच फॉर सो लॉंग? आय मीन मोबाईल टॉवर वगैरे नाही काय? अहो मोबाईल टॉवरचं काय घेऊन बसलात? इथे अशी काही ठिकाणं आहे तिथे आता काही वर्षांपूर्वी वीज आली, इलेक्ट्रिसिटी. स्ट्रेंज. आता कसं आहे, काही ठिकाणी जिथे पॉप्युलेशन कमी आहे तिकडे मोबाईल रेंज नसते आणि त्यातलाच हा एक एरिया आहे. बट आय होप मी पाठवलेला मेसेज तिथे पोहोचला असेल. पोचला असेल, तुम्ही काय काळजी करू नका. बरं, जाऊयात गोडाऊन मध्ये. या शुअर. चला या. भाई तिकडे जाऊन बसलाय, वहिनी पण फोन उचलत नाही. तर त्या रंगाराला काय सांगू, त्या रंगातलं आपल्याला काही कळत नाही. भाईचं काम म्हणजे पण हायफाय असतं. सई
तुला कधीपासून फोन लावतोय, कुठे होतीस? अरे वर असेल खोलीत भ्रमणध्वनी, मला बोलायचं जरा तुझ्याशी. अरे मला पण तुझ्याशी बोलायचंय. तिकडे रंगारी आलाय, ते बोलतात आजच काम सुरू करायचं म्हणून. अरे हो, आज येणार होते ना ते. हो, ऐक ना, मला जरा बाहेर जायचंय. तू थांबशील का घरी? हा, मी थांबते, पण ऐक ना, नचिकेतने काही कळवलं का तुला? त्याचा काही भ्रमणध्वनी आला का? सकाळपासून कॉल लावतोय, स्विच ऑफ येतोय भाईचा फोन. मला वाटलं तुझ्याशी कॉन्टॅक्ट झाला असेल. मला वाटलं तुला काहीतरी कळवलं असेल त्याने. दिगंबर, मला ना खरंच खूप टेन्शन येत आहे. तू टेन्शन नको घेऊस वाणी. सॉरी सई, तू टेन्शन नको घेऊस. भाईचा फोन स्विच ऑफ झालाय ना, ते बॅटरी डाऊन झाली असेल, बाकी काय नाही. माहित नाही काय झालंय, काहीच कळत नाहीये. अरे तुला तर माहितीये भाईला किती गाणी ऐकायला लागतात. ते गाणी ऐकून 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 बॅटरी डाऊन झाली असणार. हा हो, पण आपली इथे काय अवस्था झाली याची कल्पना आहे का त्याला? सई, शांत हो तू, शांत हो. येईल त्याचा फोन. बरं, मी निघू का? जाम उशीर होतोय मला. हो, चल. ठेवा. अहो, तिकडे ठेवा. सुनबाई, सुनबाई, अहो काय झालं तुम्हाला रडायला? इतके हुंदके देऊन का रडताय तुम्ही? बन्या काका, आमचे बन्या काका आठवले. आता हे कोण बन्या काका आठवले? माझे काका अप्पा बन्या काका आठवले. आठवा आठवा. हा, त्या दिवशी आम्ही त्यांना खूप सांगितलं, आता रात्र झालीये, सकाळी जा, रात्रीचा प्रवास करू नका. पण नाही ऐकलं त्यांनी. गेले, कायमचे गेले अप्पा. कायमचे गेले आप्पा? बन्या काका कधी गेले? हे 25 वर्ष झाले. सुनबाई, मग अगदी काल गेल्यासारखे का रडताय तुम्ही? अरे काय असे अचानक बन्या काका तुम्हाला कसे काय आठवले? कारण आपला बनिकेत, आपलं नचिकेत, तो पण. नाही 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 नाही, हे बघा सुनबाई, त्याला काहीही झालेलं नसणार. बघा कसा उड्या मारत परत येतोय का नाही बघा. पण खूप भीती वाटते अप्पा. असं ना कासावीस होतोय मन. आवरा त्याला. कोणाला? मनाला, तुमच्या मनाला आवरा. पण मन कुठे कोणाचं ऐकतं अप्पा? ते फक्त समोर अशा आठवणी आणून ठेवतं. आमचे बन्या काका. अहो आता पुरे, नाही तर तुमच्या अश्रूंचा पूर येईल आता इथे. काहीतरी नवीन डाव टाकलेला असणार ह्या कार्ट्यानं. आधी भिंती घासून घ्याल ना तुम्ही? हो मॅडम. हा, आणि तिथल्या सामानांवर काहीतरी चादर वगैरे घाला, कारण की परत ते धुळीने खराब होईल. हो मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही काही काळजी करू नका. बरं, तुम्ही एकदा नीट घर पाहून घ्या, मी पण तुम्हाला दाखवते. हे इथे ना. साधारण किती दिवस लागतील काम पूर्ण व्हायला? तरी बघा 4-5 दिवस लागतील.
बरं, नाही म्हणजे मी जास्त माणसाचा लावतोय. जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलंच आहे. बरं मॅडम, ते वरच्या बेडरूमला कोणता रंग काढायचा आहे ते अजून सांगितलं नाहीत तुम्ही. नाही म्हणजे तुमचं ठरलं असेल तर सांगा, म्हणजे मला रंग आणायला मिळेल ना. हो, मी कळवते तुम्हाला. तोपर्यंत पुढचं काम सुरू करा तुम्ही. बरं ठीक आहे. चला या. नचिकेत, तुझा संपर्क का नाही होतोय? कुठे आहेस तू?